जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या राज्यात देशातील पहिले राईस एटीएम सुरू करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ओडिशा या राज्यामध्ये देशातील पहिले राईस एटीएम सुरू करण्यात आले. हे जे एटीएम आहे हे अधिकृतपणे अन्नपूर्ती ग्रेन एटीएम या नावाने ओळखले जात असून या एटीएम अंतर्गत 5 मिनिटात 50 किलो धान्य वितरित केलं जाऊ शकतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणते राज्य विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारे पहिले राज्य ठरले आहे? तर आता विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारे मध्य प्रदेश हे पहिलं राज्य ठरलं आहे. मध्य प्रदेशमध्ये आता 7वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी दरवर्षी 300 रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये मासिक पाळीशी संबंधित गैरसमज आणि निषिद्धांचा सामना करण्यासाठी उदिता ही योजना राबविली जाते व ही जी योजना आहे ही 1 नोव्हेंबर 2016 रोजी सुरू करण्यात आली होती. बरं, आपल्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थिनींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना राबविली जाते? तर अस्मिता असं त्या योजनेचं नाव आहे व ही जी योजना आहे ही महाराष्ट्र राज्याने 8 मार्च 2018 रोजी सुरू केली होती. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता या आधी ज्या प्रथमच घटना घडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, तंत्रज्ञानाच्या मदतीने चालणाऱ्या पहिल्या शाळेचे उद्घाटन नाकरकोट येथे करण्यात आले. स्वतःचं OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे दुसरं राज्य हे मेघालय ठरलं आहे. देशातील पहिला भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प झारखंड. उत्तर भारतातील पहिली फिनटेक सिटी उत्तर प्रदेश. भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प हिमाचल प्रदेश. जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क गुजरात. भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती जम्मू काश्मीर. पाण्याची वास्तविक माहिती देण्यासाठी पहिले समर्पित पोर्टल सुरू करणारं राज्य राजस्थान. भारतातील पहिले इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्र ओडिशा. देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा मध्य प्रदेश. तर देशातील पहिली फ्युचर लॅब ही तिरुअनंतपुरममध्ये सुरू करण्यात आली आहे. आता हा प्रश्न पहा. NIRF म्हणजेच राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कद्वारे प्रकाशित उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत ओव्हरऑल गटामध्ये कोणत्या संस्थेने पहिले स्थान पटकावले? तर IIT मद्रासने पुन्हा एकदा या NIRFच्या ओव्हरऑल रँकिंगमध्ये प्रथम स्थान पटकावलं आहे. IIT मद्रासला यामध्ये 86.42 गुण मिळाले आहेत. IIT मद्रास नंतर दुसऱ्या क्रमांकावर 83.28 गुणासह IISc बँगलोर आहे. तिसऱ्या क्रमांकावर IIT मुंबई आहे. चौथ्यावर IIT दिल्ली तर 5व्या क्रमांकावर IIT कानपूर आहे. मित्रांनो, NIRF द्वारे विविध गटामध्ये ही रँकिंग प्रकाशित केली जाते. यामध्ये इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, कॉलेज, मेडिकल, लॉ, रिसर्च, डेंटल असे विविध प्रकार असतात. यामधीलच विद्यापीठांच्या क्रमवारीत राज्यातील 10 विद्यापीठांनी स्थान मिळवलं आहे व या विद्यापीठांच्या क्रमवारीत 16व्या क्रमांकावर होमी बाबा नॅशनल इन्स्टिट्यूट आहे. 23व्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. 31व्यावर सिम्बायोसिस विद्यापीठ. 35व्या क्रमांकावर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. 42व्यावर दत्ता मेगा इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च. 44वर डॉक्टर DY पाटील विद्यापीठ. 49व्या क्रमांकावर नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. 58व्यावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस. 61व्यावर मुंबई विद्यापीठ तर 78व्या क्रमांकावर भारती विद्यापीठ आहे. बघा, राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 3ऱ्या तर मुंबई विद्यापीठ 18व्या स्थानी आहे. आणि अभियांत्रिकी संस्था गटात IIT मुंबई 3ऱ्या स्थानी आहे. तर व्यवस्थापन संस्थांच्या गटात IIM मुंबई 6व्या तर IIT मुंबई 10व्या स्थानी आहे. प्रश्न क्रमांक 3. अलीकडे चर्चेत असलेला मुनाल हा उपग्रह कोणत्या देशाचा उपग्रह आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मुनाल हा उपग्रह नेपाळ या देशाचा उपग्रह आहे. बरं, सध्या हा उपग्रह चर्चेमध्ये का आला आहे? तर मुनाल उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने नेपाळ बरोबर एक सामंजस्य करार केला आहे. त्यासाठी हा उपग्रह सध्या चर्चेमध्ये आला होता. हा जो उपग्रह आहे याचं प्रक्षेपण न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या PSLV वाहनातून करण्यात येणार आहे. बरं, या उपग्रहाचा उद्देश काय आहे? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वनस्पती घनतेचा डेटा गोळा करणे हा या उपग्रहाचा उद्देश आहे. आता नेपाळविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. नेपाळची राजधानी काठमांडू आहे. चलन नेपाळी रुपया. तर सध्या राष्ट्रपती हे रामचंद्र पोडेल आहेत
आणि मित्रांनो, भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये एकूण किती किलोमीटरची सीमा संलग्न आहे? तर 1751 किलोमीटरची सीमा संलग्न आहे व नेपाळ या देशाला सिक्कीम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या 5 राज्यांच्या सीमा संलग्न आहेत. ठीक आहे, एवढे पॉइंट लक्षात आले असतील तर प्रश्न क्रमांक 14 पहा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान मित्रशक्ती हा लष्करी युद्धाभ्यास आयोजित केला जातो? कोणता युद्धाभ्यास आहे? तर मित्रशक्ती असं या युद्धाभ्यासाचं नाव असून हा युद्धाभ्यास भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. 2024 मधील या युद्धाभ्यासाची ही कितवी आवृत्ती आहे? तर याची ही 10वी आवृत्ती असून हा युद्धाभ्यास 12 ऑगस्ट पासून सुरू झाला आहे तर 25 ऑगस्ट पर्यंत याचं आयोजन श्रीलंकेमध्ये पार पडेल. याआधी 2023 मधील मित्रशक्ती हा युद्धाभ्यास भारतातील पुणे या शहरात आयोजित करण्यात आला होता व आता 2024 मधील हा युद्धाभ्यास श्रीलंकेमध्ये पार पडत आहे. हा युद्धाभ्यास कधीपासून आयोजित केला जातो? तर 2012 पासून हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो. याआधी जे महत्त्वपूर्ण लष्करी सराव आयोजित करण्यात आले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. बघा, आता नोमॅडिक एलिफंटची 16वी आवृत्ती ही 3 ते 16 जुलै दरम्यान मेघालयमधील उमरो येथे पार पडली असून हा युद्धाभ्यास भारत आणि मंगोलिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. मैत्री युद्धाभ्यासाची 13वी आवृत्ती 1 ते 15 जुलै दरम्यान थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती व हा युद्धाभ्यास भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. जिमेक्स युद्धाभ्यासाची 8वी आवृत्ती जपानमधील योकोसुको येथे पार पडली आहे. टर्कश युद्धाभ्यासाची 7वी आवृत्ती कोलकात्यात पार पडली असून हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिकेत आयोजित केला जातो. शक्ती युद्धाभ्यासाची 7वी आवृत्ती मेघालयातील उमरी येथे पार पडली असून हा युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्समध्ये आयोजित केला जातो. दशलिक युद्धाभ्यास भारत आणि उझबेकिस्तान हे दोन देश मिळून आयोजित करतात. IMT ट्रायलेट युद्धाभ्यास भारत, मोझांबिक, टांझानिया. टायगर ट्रायम्फ भारत अमेरिका, लिमितीय भारत सेशेल्स, समुद्र लक्ष्मण भारत मलेशिया, दोस्ती भारत श्रीलंका मालदीव, धर्म गार्डियन भारत जपान, डेझर्ट नाईट भारत फ्रान्स UAE, सायक्लॉन भारत इजिप्त. तर सहयोग कायजिन हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. आता हा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ॲथलीट्स कमिशनचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर आता या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ॲथलीट्स कमिशनचे दुसरे उपाध्यक्ष हे अभिनव बिंद्रा बनले आहेत. मित्रांनो, अभिनव बिंद्रा हे 2018 पासून ॲथलीट्स कमिशनचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत व आता त्यांना या कमिशनचे दुसरे उपाध्यक्ष बनवण्यात आला आहे. अभिनव बिंद्रा हे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय आहेत व त्यांना नुकतेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सर्वोच्च सन्मान म्हणजेच ऑलिम्पिक ऑर्डरने देखील सन्मानित करण्यात आला आहे. त्यांना भारत सरकारद्वारे 2000 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2002 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न तर 2009 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. बरं, सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर थॉमस बाक हे सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत. ते या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे एकूण 9वे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 6. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0च्या अंमलबजावणीसाठी कोणते मंत्रालय नोडल संस्था म्हणून कार्य करेल? तर आता या प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0च्या अंमलबजावणीसाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय ही नोडल संस्था म्हणून कार्य करेल. मित्रांनो, आता 9 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0ला मंजुरी दिली आहे व ही जी योजना आहे ही पुढील 5 वर्षासाठी चालेल. प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच हिंदी महासागरातील पाण्याखालील संरचनांना कोणती नावे देण्यात आली? तर मित्रांनो, आता हिंदी महासागरातील 3 संरचनांना अशोक, चंद्रगुप्त व कल्पतरू अशी 3 नावे देण्यात आली आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. भारत बांगलादेश सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच BSFचे अतिरिक्त महासंचालक रवी गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. यात इतर जे 4 सदस्य आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये मनिंदर प्रताप सिंग, पियुष पुरुषोत्तम दास, संजय गुप्ता व विवेक वर्मा या 4 सदस्यांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 9. पॉल कागामे यांनी अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? तर आता जे पॉल कागामे आहेत यांनी रवांडा या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. मित्रांनो, रवांडामध्ये पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीत पॉल कागामे यांनी 99% अधिक मते मिळवत 4थ्यांदा राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे.
आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक अवयवदान दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक अवयवदान दिन आहे हा दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. बरं, आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय अवयवदान दिन कधी साजरा केला जातो? तर 27 नोव्हेंबर रोजी आपल्या भारतात राष्ट्रीय अवयवदान दिन साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारताच्या कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.